पोलिओप्रमाणित नॉन अल्कोहोलिक स्टिटोहेपेटायटिस आजारालाही हटवण्यासाठी संपर्क करूया. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत KEMमध्ये पहिल्या नॅशनल वीकचा शुभारंभ. प्रतिनिधी मुंबई. पोलिओसारख्या आजाराला राष्ट्रीय पातळीवर हटवण्याच्या मोहिमेत आपण सर्व समाजाने एकत्र येऊन यश मिळवले आहे. नॉन अल्कोहोलिक स्टिटोहेपेटायटिस आजारालाही हटवण्यासाठी संकल्प करूया या मोहिमेसाठी वैद्यकीय क्षेत्रासोबत सदिच्छा दूत म्हणून कार्यरत राहणार असल्याची ग्वाही बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोमवारी KEM रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त दिली. या प्रसंगी नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज आजाराबाबतच्या माहिती पुस्तिकेचे अनावरणही करण्यात आले. तसेच KEM रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विशेष पुस्तिकेचे प्रकाशन या प्रसंगी करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित सेठ गोवर्धन दास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय KEM रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. एखाद्या संस्थेच्या इतिहासात 100 वर्षांचा कालावधी हा अतिशय मोठा कालावधी असतो. वेगाने बदलणाऱ्या जगतामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील सेवासुविधाही अतिशय वेगाने बदलत आहेत. जनसेवेचे व्रत घेतलेल्या KEM संस्थेच्या यशामध्ये आणखी 100 वर्षाची भर पडावी अशा शुभेच्छा बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या प्रसंगी दिल्या. या प्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी अमिताभ बच्चन यांचा सत्कार केला. कार्यक्रमासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा, KEM रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर संगीता रावत, निष्णात शल्यचिकित्सक डॉक्टर जयंत बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. कोणत्याही आजाराकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच योग्य वैद्यकीय सल्ला हा कोणत्याही आजारासाठी उपचारासाठी महत्त्वाचा असतो. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्रात अतिशय वेगाने वापर होतो. त्यामुळे गेल्या अनेक दशकातील वैद्यकीय शल्यचिकित्सा क्षेत्रात झालेल्या बदलाबाबतही त्यांनी या प्रसंगी भाष्य केले. गेल्या अनेक वर्षात सातत्याने वैद्यकीय क्षेत्राने आपापल्या कशा पद्धतीने जीवदान दिले याबाबतच्या आठवणीने त्यांनी या प्रसंगी जागृत केल्या. कुली चित्रपटाने अपघातात मिळालेले उपचार, TB आजाराच्या निमित्ताने मिळालेले उपचार, यकृताचा आजार या प्रसंगी योग्य उपचार मिळाल्याने आयुष्यमान वाढल्याने श्रेय त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाला दिले. आगामी काळातही जनसेवेचे वारसा KEM रुग्णालयात शिक्षण घेणाऱ्या नव्या उमेदीच्या डॉक्टरांनी कायम ठेवावा अशी अपेक्षाही श्री बच्चन यांनी या प्रसंगी व्यक्त केली.